Very important rules about pronoun. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकार बघितले नाउनचे. आता 5वा प्रकार जो आहे रेसिप्रोकल प्रोनाउन. आता रेसिप्रोकल प्रोनाउन काय? द रेसिप्रोकल प्रोनाउन्स आर यूज्ड टू एक्सप्रेस अ relationship in which the same thing is done by each of the two parties towards the other or more parties toward the others. या ठिकाणी काय की एकमेकांचं रिलेशनशिप त्या ठिकाणी एक्सप्रेस केलं जातं दोन पार्टीज किंवा दोनपेक्षा जास्त पार्टीकडे. अ रेसिप्रोकल प्रोनाउन इज यूज टू शॉर्टन अ लॉंग सेंटेन्स बाय नॉट रिपीटिंग द सेम ॲक्शन डन बाय टू आर मोर पीपल. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे की या रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर करून आपण जे लॉंग सेंटेन्स आहे ते शॉर्ट बनवतो आणि सेम ॲक्शन रिपीट होऊ नये म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ईच अदर. ईच अदर जे आहेत आता त्याचं माहिती घेऊया आपण. ईच अदर इज युजली यूज वेन रायटिंग ऑर स्पीकिंग अबाउट टू पीपल ऑर थिंग्स. केव्हा आपण त्याचा वापर रायटिंगमध्ये किंवा बोलण्यामध्ये करतो तर जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूबद्दल बोलायचं असेल तर. आता दुसरा प्रकार आहे तो वन अनादर. या ठिकाणी काय फॉर मोर दॅन टू पीपल आर थिंग्स वन अनादर इज जनरली यूज बट इट इज नॉट अ रूल दॅट मस्ट बी स्ट्रिक्टली फॉलोड. की दोनपेक्षा जास्त व्यक्तींबद्दल बोलायचं असेल तर वन अनादर वापरतो, परंतु मात्र तो रूल स्ट्रिक्टली वापरलाच गेला पाहिजे असंही नाही. आता ईच अदरचं उदाहरण बघा. स्वराली अँड प्रांजली आर वेविंग टू ईच अदर. ह्या ठिकाणी स्वराली आणि प्रांजली ह्या दोन व्यक्ती आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलायचे म्हणून त्या ठिकाणी ईच अदर वापरले आहे. दोघींचंही वाक्य वेगवेगळं करता आलं असं. स्वराली इज वेविंग टू प्रांजली, प्रांजली इज वेविंग टू स्वराली, परंतु या ठिकाणी काय सेम ॲक्शन आहेत तर ते आपल्याला रिपीट करायचं नाही म्हणून आपण ईच अदर घेतलेलं आहे. त्यानंतर ॲट द मीटिंग दे इन्सल्टेड वन अनादर. या ठिकाणी काय की मीटिंगमध्ये त्यांनी एकमेकांचा काय इन्सल्ट केलेला आहे. मग अनेक लोक आहेत आणि ते एकमेकांचे काय करतायत इन्सल्ट करताय म्हणून या ठिकाणी वन अनादर घेतलेला आहे. बघा एकमेकांचा ते इन्सल्ट करताय म्हणजे खूप सारे लोक आहेत त्या मीटिंगमध्ये. ईच अदर इज यूज अबाउट टू पर्सन. लक्षात घ्या ईच अदर काही कुणासाठी वापरायचं दोन व्यक्तींसाठी वापरायचं आहे आणि वन अनादर इज यूज अबाउट मोर दॅन टू आणि वन अनादर दोनपेक्षा जास्त व्यक्तींसाठी असतील तर ते वापरायचं आहे. आता पुढचं उदाहरण आपण घेऊया. द टू चिल्ड्रन क्वारल्ड विथ. आता या ठिकाणी काय येणार आहे वन अनादर की ईच अदर. तर इथं दोन मुलं आहेत की जी एकमेकांशी दोन व्यक्तींबद्दल बोलले म्हणून या ठिकाणी ईच अदर हे प्रोनाउन त्या तिकडे येणार आहे. त्याचप्रमाणे ऑल स्टुडंट्स ऑफ द क्लास आर फ्रेंडली दे लाईक डॉट डॉट. म्हणजे या ठिकाणी काय आहे की सर्व मुलांचा विचार केला आहे म्हणून या ठिकाणी अनेक मुलांचा म्हणून वन अनादर हा त्या ठिकाणी प्रोनाउन्स वापरला जाणार आहे. पुढे बघा. गुड स्टुडंट्स डू नॉट क्वारल विथ. आता अनेक स्टुडंट आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा वन अनादर वापरलं जाणार आहेत. तसेच द टू फ्रेंड्स डिसलाईक. आता या ठिकाणी काय होणार आहे की दोन मित्रांच्या बद्दल बोललं गेलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी काय ईच अदरचा वापर केला जाणार आहे. पुढे बघा. आता द सब्जेक्ट हॅज टू बी प्लुरल फॉर द रेसिप्रोकल प्रोनाउन टू बी यूज. बघा या ठिकाणी काय की सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्यावेळेस रेसिप्रोकल प्रोनाउनचा वापर केला जातो. पहिला रूल. द ट्विन ब्रदर्स. आता ट्विन म्हणजे जुळे ब्रदर म्हणजे दोन येणारे म्हणून त्या ठिकाणी काय ऑफन आर्ग्यू विथ ईच अदर. मग त्या ठिकाणी ईच अदरचा वापर होणार आहे दोन व्यक्तींबद्दल बोललेलं आहे. द फ्यू पपीज चेस डॉट डॉट अक्रॉस द फील्ड. आता फ्यू पपीज म्हणजे दोनपेक्षा जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर होणार आहे कशाचा वन अनादर. त्याचप्रमाणे पुढचं आहे. राम अँड सीता हॅव बीन रायटिंग टू डॉट डॉट फॉर इयर्स. राम आणि सीता हे दोनच व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी ईच अदरचा वापर केला जात आहे. पुढे रेसिप्रोकल प्रोनाउन कॅन बी ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. म्हणजे रेसिप्रोकल प्रोनाउन हे ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा काम करत असतात. या ठिकाणी बघा
दिस इज द 10th year दॅट यू अँड आय हॅव नोन डॉट डॉट. आता यू अँड आय हे काय आलं या ठिकाणी, समजा वाक्याचा तो जो प्रोनाउन्स आहे, तर इथं कर्ता म्हणून या ठिकाणी यू आणि आय आहेत, हॅव हे वर्ब आहेत आणि इच अदर हे या ठिकाणी काय होणार आहे, ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आहे. लक्षात घ्या. पुढे बघा, बिफोर दे बिगिन टॉकिंग दे बो टू, आता ते अनेक लोक होते म्हणून त्या ठिकाणी काय होणार आहे, वन अनदर. इथे सुद्धा सब्जेक्ट दे, बो आणि वन अनदर ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहेत. लक्षात घ्या. पुढे बघा, रेसिप्रोकल प्रोनाउन फॉलो द प्रिपोजिशन. द प्रिपोजिशन यूज हिअर ॲट अँड विथ, म्हणजे ॲट आणि विथ जर वाक्यात असेल आणि त्याच्यानंतर प्रिपोजिशन वापरावं लागत असेल तर त्यावेळेस बघा, नो वन नोज वाय दे आर शाउटिंग. आता नो वन या ठिकाणी काय होणार आहे, इच अदर, म्हणजे एक विशिष्ट व्यक्तीबद्दल बोललं गेलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे काय, दे रिअलाइज इट वूड बी मच इझियर इफ दे ऑल कोऑपरेटेड विथ. आता विथ आलेलं आहे तर या ठिकाणी काय होणार, तर दे असल्यामुळे ते अनेक वचनं आहेत, तर म्हणून या ठिकाणी वन अनदर वापरायचे. ॲट आणि विथ वाक्यात आला असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने हा रूल्स वापरायचा आहे. पुढचा नियम आहे, रेसिप्रोकल प्रोनाउन इज पोसेसिव्ह केस, म्हणजे या ठिकाणी काय की ओनरशिप दर्शवतं. मग द कपल विस्पर इन डॉट डॉट इयर्स. आता ते दोघेही एकमेकांच्या कानामध्ये बोलत होते, कुजबुजत होते, म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, ते कपल हे दोघंच असतं म्हणजे इच अदर्स. त्याचप्रमाणे आता बघा, द टू ओल्ड मंकीज आर सीन स्क्रॅचिंग डॉट डॉट हेड. आता दोन मंकी आहेत ते एकमेकांबद्दलच बोलत आहे म्हणून या म्हणजे त्यांची डोकी खाजवत आहे एकमेकांची म्हणून इच अदर्स. त्याचप्रमाणे पुढे, वेन द टू ग्रुप्स ऑफ डेलिगेट्स मीट दे स्टार्ट शेकिंग हँड्स. दोन ग्रुप आहे, अनेक व्यक्ती आहे म्हणून त्या ठिकाणी वन अनदर्स वापरायचं आहे. माय गर्लफ्रेंड अँड आय ऑफन विजिट डॉट डॉट पॅरेंट्स, म्हणजे आता या ठिकाणी इच अदर पॅरेंट की वन अनदर. आता पॅरेंट ही दोघांचे आता दोन दोन म्हणजे आई वडील अशा पद्धतीने दोन ग्रुपमध्ये आलेले म्हणून त्या ठिकाणी वन अनदर हे या ठिकाणी प्रोनाऊन येणार आहेत. पुढे बघा, द एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन्स. आता एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन्स साधारणतः कुठले असतात, व्हॉट आणि हाऊ, की त्यातून आपल्याला व्हॉट आणि हाऊने वाक्य सुरुवात केली की त्याचं एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स बनवता येतं म्हणून त्या ठिकाणी एक्सक्लॅमेटरी मार्क्स असतं. अतिशय सोपं आहेत ही. बघा, व्हॉट फॉली, व्हॉट अ फुलिश मॅन ही इज, हाऊ ब्युटिफुल सी इज, सी व्हॉट अ वंडरफुल पीपल, व्हॉट अ क्लीन विलेज. अशा पद्धतीने ही एक्सक्लॅमेटरी प्रोनाउन्स आहेत. आता पुढचं बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स कुठच्याबद्दल माहिती घेऊया. इज यूज वेन देअर आर मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग्स टू इंडिकेट दॅट द पर्सन ऑर थिंग्स आर टेकन सेपरेटली. बघा, या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स काय की मोर दॅन वन पर्सन्स ऑर थिंग्स टू इंडिकेट दॅट द पर्सन ऑर थिंग आर टेकन सेपरेटली, की ते वेगळं दर्शवलं जातं, वेगळं काढलं जातं त्यांच्यापासून. तर these words are always singular and followed by verb in singular. म्हणजे वर्ड काय ॲज अ सिंग्युलर म्हणून त्याचा वापर केला जातो. कुठला आहे, इच. आता बघा, यूज टू रेफर टू एव्हरी वन ऑफ टू ऑर मोर people or things of a group occurring in the thought. When a group number is definite and small, की त्या ग्रुपची संख्या कमी असेल किंवा स्मॉल असेल त्यावेळेस आपण प्रत्येक व्यक्तीबद्दल इजचा वापर केला जातो. तर याचं उदाहरण बघूया. ईच कार इज कस्टम मॅन्युफॅक्चर्ड, म्हणजे प्रत्येक कारबद्दल या ठिकाणी बोललं गेलं आहे. खूप साऱ्या कार्स आहेत परंतु एक इंडिव्हिज्युअल कारबद्दल या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे एव्हरी यूज विथ सिंग्युलर नाउन्स टू रिफर टू ऑल द मेंबर्स ऑफ ग्रुप ऑफ थिंग्स ऑर पीपल कलेक्टिवली. या ठिकाणी काय आहे की एक सिंग्युलर नाउन म्हणून वापरलं जातं परंतु ऑल द मेंबर ऑफ ग्रुप ऑफ थिंग्स ऑर पीपल कलेक्टिवली
एकत्रित ग्रुप असतो, त्या ग्रुपपैकी एकाच्या प्रत्येकाबद्दल बोलायचं असेल तरच त्या ठिकाणी. आता बघा, एव्हरी ॲप्लिकंट फॉर द जॉब वॉज इंटरव्ह्यूड. आता इथं काय सांगितलं आहे की प्रत्येक ॲप्लिकंटचं काय होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे. मात्र ते ॲप्लिकंट किती आहेत हे आपल्याला माहीत नाही किंवा जास्त आहेत, म्हणून एका विशिष्ट प्रत्येक ॲप्लिकंटबद्दल बोलण्यासाठी एव्हरी वापरलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे आयदर अँड नायदर कॅन बी यूज ओनली वेन स्पीकिंग अबाउट टू पर्सन ऑर थिंग्स. आयदर आणि नायदर ही काय की फक्त दोन व्यक्तींबद्दल किंवा दोन वस्तूंबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर त्याचा वापर आपण करतो. म्हणजे आयदर म्हणजे काय, हेही आणि तेही. आयदर रोड विल लीड टू द रेल्वे स्टेशन. त्याचप्रमाणे नायदर म्हणजे हेही नाही ते नाही, या पद्धतीने असं असतं की नायदर ऑफ द गर्ल वॉज लेट. एकही मुलगी लेट नव्हती. म्हणजे या ठिकाणी काय की पुढचा नियम बघा, वेन टू आर मोर सिंग्युलर नाउन्स जॉईन बाय अँड आर प्रेसिडेड बाय ईच अँड एव्हरी द प्रोनाउन मस्ट बी सिंग्युलर. आता जर समजा दोन सिंग्युलर किंवा दोनपेक्षा जास्त सिंग्युलर नाउन्स जर आपण अँडने जोडले असेल किंवा सुरुवातीला त्याच्या अगोदर त्या नाउनच्या अगोदर काय ईच आणि एव्हरी हे त्याच्या अगोदर असेल आणि तर त्यावेळेस त्याची जी प्रोनाउन्स असतात ती सिंग्युलर घ्यायची. आता इथे बघा, ईच गर्ल अँड ईच वुमन, प्रत्येक मुलीबद्दल आणि प्रत्येक स्त्रीबद्दल या ठिकाणी बोलले आहेत. काय बोलले आहेत, इन द प्रोग्राम हॅज गॉट डॉटर प्राईज. आता प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला प्राईज मिळालं आहे, परंतु त्यांचं प्रोनाउन्स या ठिकाणी दिअर घ्यायचं का हीज घ्यायचं का हर घ्यायचं. आता स्त्रीलिंगी असल्यामुळे या ठिकाणी सिंग्युलरचे प्रोनाउन आहेत ते हर येणार आहे. म्हणजे काय, ईच गर्ल अँड ईच वुमन इन द प्रोग्राम हॅज गॉट हर प्राईज. त्याचप्रमाणे पुढे बघा, एव्हरी स्टुडंट अँड एव्हरी टीचर टूक डॉट डॉट सीट. आता प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक शिक्षकाच्या बद्दल बोललेले, एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीबद्दल बोललेले. म्हणून या ठिकाणी काय, हे दोघंही एक तर स्त्रीलिंगी असू शकतं किंवा पुल्लिंगी. स्टुडंटमध्ये सुद्धा दोघे असू शकतं आणि टीचरमध्ये दोघे असू शकतं. म्हणून हीज किंवा हर असा या ठिकाणी आपल्याला प्रोनाऊन घ्यायचे आहेत. पुढे बघा, ईच ऑफ राम अँड श्याम हॅज डन डॉट डॉट वर्क. आता दोघांबद्दलही बोललं आहेत म्हणून या ठिकाणी हीच वापरायचं आहे, परंतु पर्सनली प्रत्येकाबद्दल बोललं गेलेलं आहे. आता पुढचा नियम आहे, व्हेन अ सिंग्युलर नाउन अँड अ प्लुरल नाउन आर कंबाईन्ड बाय आर. व सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन जर समजा आरने कंबाईन केलेला असेल किंवा आयदर आर नायदर नॉरने, द सिंग्युलर नाउन युजली कम्स फर्स्ट इन द सेंटेन्स अँड द प्रोनाउन मस्ट बी इन द प्लुरल नंबर. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे की सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन असे दोघे असतील तर त्यावेळेस वाक्यात पहिल्या सुरुवात ही जी वाक्याची होणार सिंग्युलर नाउन येणार किंवा वाक्यात सुरुवातीला सिंग्युलर नाउन येईल आणि मग नंतर प्लुरल नाउन येणार. लक्षात घ्या. आणि मग आता काय की ज्यावेळेस हे दोघं असतील त्यावेळेस मात्र त्यांचे प्रोनाउन मात्र प्लुरल घ्यायचं आहेत. उदाहरणार्थ आता बघा, आयदर द लीडर अँड हिज आर्मी फेल इन डॉट डॉट ड्युटी इन सेंडिंग द प्रॉपर मेसेज. आता ठिकाणी द लीडर हा सिंग्युलर आहे, एकटा आहेत, आणि हिज आर्मी म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी असणार, हे प्लुरल आहे. म्हणजे आपण बरोबर घेतलं आहे की सिंग्युलर हे पहिलं आहे, प्लुरल नंतर आहेत. आता त्याचं मात्र दोघां मिळून आपल्याला जे प्रोनाऊन घ्यायचं आहे ते मात्र प्लुरल घ्यायचं आहे. म्हणून देअर, हे देअर आपण सगळ्या जेंडरसाठी वापरतो, ऑल जेंडरसाठी वापरतो. म्हणून देअर ड्युटी. बघा आता वाक्य कसं होणार, आयदर द लीडर ऑर हिज आर्मी फेल इन देअर ड्युटी इन सेंडिंग द प्रॉपर मेसेज. अशा पद्धतीने याचा वापर केला जातो. आता पुढचा नियम आहे, वेन टू आर मोर सिंग्युलर नाउन्स आर जॉईन्ड बाय आयदर ऑर नायदर नॉर द प्रोनाउन्स इज ऑलवेज इन द सिंग्युलर. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंग्युलर नाउन, बघा सिंग्युलर नाउन जर आयदर ऑर किंवा नायदर नॉरने जोडले असेल तर त्यावेळेस ते जे प्रोनाउन्स आहेत ते नेहमी सिंग्युलर घ्यायचे आहेत. नियम बघा अतिशय सोपा आहे, सोराली ऑर स्वरूप शूड इन्व्हेस्ट डॉट डॉट मनी इन सम बिझनेस. ऑरने जोडले बघा सोराली किंवा स्वरूप तर त्या ठिकाणी सिंग्युलर वापरायचं आहे किंवा हीच
किंवा हर या ठिकाणी. आता स्वराली जर ही आहेत तर त्या ठिकाणी सिंग्युलर प्रोनाउन वापरायचे. नायदर राम नॉर अक्षय कन्फेस ही इज गिल्टी. त्याचप्रमाणे आयदर सिया आर प्रिया फॉरगॉट टू टेक हर पझल. या ठिकाणी काय की आयदर ऑर नायदर आर ऑलवेज यूज इन रिलेशन्स टू टू थिंग्स ऑर टू पर्सन्स. आयदर ऑर किंवा नायदर, आयदर किंवा नायदर हे काय दोन व्यक्तींबद्दल किंवा दोन वस्तूबद्दल त्यांचं रिलेशन दर्शवत असतं. आणि फॉर मोर दॅन टू, दोनपेक्षा जास्त जर असेल तर त्यावेळेस एनी आणि ननचा वापर करायचा आहे, हे लक्षात घ्या. डॉट डॉट ऑफ द टू गर्ल्स कॅन पे फॉर इट. या ठिकाणी काय की आयदर दोन गर्ल्सबद्दल बोललं आहे, तुम्ही आयदर वापरू शकता किंवा नायदर. जर समजा त्या काय केलं आहे, पे केलं आहे की नाही याच्यावरती डिपेंड आहे आयदर वापरायचं की नायदर वापरायचं, ते तुम्हाला माहीत असणार आहे. तर डॉट डॉट ऑफ द टू ब्रदर्स हॅज बीन सिलेक्टेड. आता त्या ठिकाणी ते दोघंही ब्रदर्स सिलेक्ट झाले आहे की नाही यावर डिपेंड आहे आयदर वापरायचं किंवा नायदर वापरायचं. त्या ठिकाणी बघा नायदर ऑफ टू ब्रदर्स हॅज बीन सिलेक्टेड. आता पुढे बघा डॉट डॉट वन ऑफ द एम्प्लॉईज कॅन क्लेम इट. त्या ठिकाणी काय वापरण्यात आहे तर एनी वन, यापैकी सगळ्या एम्प्लॉईजपैकी एनी वन म्हणजे मोर दॅन आहे ना. तर एम्प्लॉईज म्हणजे एक जे सगळे एम्प्लॉईज त्यापैकी त्यांनी विचारलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढचं वाक्य आहे तर ऑफ द स्टुडंट्स, अनेक स्टुडंट आहे, ऑफ दिस क्लास हॅज पास. मग या ठिकाणी काय नन, एकही विद्यार्थी त्या क्लासचा पास झालेला नाही. मग आता पुढचा आहे 8 नंबरचा रिलेटिव्ह प्रोनाउन्स. बघा रिलेटिव्ह प्रोनाउन्स काय आहे तर अ वर्ड्स दॅट मेक अ टाईप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज ऑफन कॉल अ रिलेटिव्ह क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर डिफायनिंग क्लॉज अमॉंग देअर नेम्स. तर या ठिकाणी काय एक क्लॉज बनतं, सबऑर्डिनेट क्लॉज वगैरे आपल्याला माहिती आहे. क्लॉज की त्याचा वापर केला वाक्यात तर एक क्लॉज म्हणून सुद्धा त्याचा त्या ठिकाणी उपयोग होतो किंवा तयार होतो. आता हूचा वापर आपल्याला माहिती आहे की प्रश्नार्थक म्हणून करायचा नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्याला, जिला, ज्यांना अशा अर्थाने घ्यायचा आहे. हुमचा झाला. हूचा वापर जो, जे, जी, ज्या, ज्याने, ज्यांनी अशा अर्थाने या ठिकाणी घ्यायचा आहे. विचचा वापर आहे जो, जे, जी. आणि दॅटचा वापर आहे जो, जे, ज्याने. त्याचप्रमाणे हुचा वापर आहे ज्याचे, जिचे. या अर्थाने या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे. आता पुढे आपण बघणार आहेत whom यूज इन्स्टेड ऑफ who if who is the object. म्हणजे ॲज अ whoच्या ऐवजी whom वापरलं जातं की who जो काय या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून जर असेल तर. whom should be used in the object positions and also after a preposition. म्हणजे प्रिपोजिशनच्या नंतर किंवा ऑब्जेक्ट ऑफ पोझिशनमध्ये त्याचा वापर होतो. who, people अँड समटाईम पेट ॲनिमल्स. पीपलसाठी किंवा पेट ॲनिमल्ससाठी हूचा वापर केला जातो आपल्याला. विच हाचा वापर ॲनिमल्स किंवा थिंग्स याबद्दल माहिती घ्यायचं असेल तर. दॅटचा वापर पीपल, ॲनिमल अँड थिंग्स और इनफॉर्मलसाठी वापरलं जातं. व्हॉटचा वापर काय अँटेसेडंट इज ॲबसेंट. म्हणजे आता अँटेसेडंट ॲबसेंट म्हणजे अँटेसेडंट म्हणजे काय द नाऊन टू विच a relative pronoun refers or relates is called its antecedent. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पूर्वार्ध अँटेसेडंट म्हणजे जो जर ॲबसेंट असेल तर त्यावेळेस वॉटचा वापर करायचा आहे. आणि हूचा वापर बघा पॉझिटिव्ह मिनिंग म्हणजे एक ओनरशिप, हूज दिस पेन या पद्धतीने आपण त्याचा वापर करतो. फॉर पीपल अँड ॲनिमल्स युजली, समटाईम फॉर थिंग्स इन फॉर्मल सिच्युएशन्स. म्हणजे कशासाठी वापरायचं पीपल, ॲनिमल आणि कधी फॉर्मल सिच्युएशनमध्ये थिंग्स म्हणजे वस्तूंसाठी, निर्जीव वस्तूंसाठी त्याचा वापर केला जातो. आय सॉ अ मॅन. आता ॲज अ मॅन म्हणून या ठिकाणी, पर्सन म्हणून या ठिकाणी तर त्याचं साठी प्रोनाऊन्स येणार आहे. प्रोनाऊन काय येणार आहे हू वॉज रायडिंग अ बायसिकल, हे लक्षात घ्या. त्यानंतर ब्रिंग मी द लेटर डॉट डॉट
द पोस्टमन लेफ्ट देम. ह्या ठिकाणी काय की विच की जे लेटरबद्दल जे निर्जीव वस्तूबद्दल बोललेलं आहे म्हणून त्या ठिकाणी विचचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आता दिस इज द बॉय डॉट डॉट द हेडमास्टर गिव अ प्राईज. या ठिकाणी काय की तो मुलगा आहे की ज्याच्याबद्दल बोलला आहे हुम या अर्थाने त्या ठिकाणी वापरला गेला आहे. दिस इज द हाऊस. आता हे निर्जीव वस्तू आहे तर त्या दॅट वापरावं लागेल कारण निर्जीव वस्तूसाठी दॅट आय बॉट. त्याचप्रमाणे काय की हा या ठिकाणी वाक्याचा मेन कर्ता जो आहे किंवा त्याच्याबद्दल बोललं गेलं आहे तो जो व्हॉट आहे त्याचा याने सुरुवात होणार. व्हॉट हॅव बीन टॉट यू टिल डेथ दी इज ऑफ ग्रेट व्हॅल्यू. जे काही तुम्हाला आत्तापर्यंत शिकवलं आहे म्हणजे जे हे काय ठिकाणी जे शिकवलं आहे त्याचं नाव न टाकता आपल्याला व्हॉट म्हणजे त्याचं पूर्वार्ध नाही आहे जे सांगायचं त्याच्याऐवजी व्हॉट वापरायचं आहे आणि ते सगळं त्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे व्हॉटने. आता पुढचं आहे युजेस ऑफ दॅट. आता फॉर पर्सन लाईफलेस थिंग्स अँड स्मॉल ॲनिमल्स इन द सिंग्युलर ऑर इन द प्लुरल नंबर. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे सिंग्युलर नंबर प्लुरल नंबरसाठी स्मॉल ॲनिमल आणि थिंग्स म्हणजे काय नॉन लिव्हिंग थिंग्स आणि पर्सनसाठी त्या ठिकाणी वापरला जातो. दिस इज द गर्ल. त्या मुलीबद्दल बोलले पर्सनबद्दल दॅट फेल इन द एक्झाम. त्याचप्रमाणे पुढचं बघा दिस इज द ड्रेस दॅट आय ब्रॉट एस्टरडे. त्या ही इज लॉस्ट द वॉच दॅट वॉज प्रेझेंटेड टू हिम. म्हणजे आता या ठिकाणी काय की पर्सनबद्दल बोललेलं आहे लाईफलेस थिंगबद्दल बोललं आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. आता कंपाऊंड पर्सनल प्रोनाउन्स जर त्याचा वापर बघा आता कंपाऊंड पर्सनल प्रोनाउन्स आर कंपाऊंड मेड फ्रॉम अ पर्सनल प्रोनाउन्स अँड द सफिक्स सेल्फ SELF हे जर सिंग्युलर जर असेल तर SELF लावायचं आहे आणि प्लुरल असेल तर SELVES म्हणून वापरायचं आहे. आता या ठिकाणी काय की कंपाऊंड पर्सनल प्रोनाऊन मे बी यूज ॲज कशा पद्धतीने वापरलं जातं ॲज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरलं जातं किंवा ॲज अ इम्पॅथिक प्रोनाऊन म्हणून वापर त्याचा केला जातो. आता आपल्याला पहिले काय त्याचं बघायचं आहे जे पॉझिटिव्ह केस आहे तसं फर्स्ट पर्सनचं पॉझिटिव्ह केस काय सिंग्युलरमध्ये माय सेल्फ आणि प्लुरलमध्ये अवर सेल्स. त्याचप्रमाणे सेकंड पर्सनमध्ये युअर सेल्फ युअर सेल्स आणि क्वेश्चनामध्ये थर्ड पर्सनमध्ये हिम सेल्फ हे आणि हर सेल्फ हे सिंग्युलरमध्ये वापरलं जातं. त्याचप्रमाणे काय की देम सेल्फ हे आणि क्वेश्चनासाठी वापरलं जातं. त्याचप्रमाणे इट सेल्फ हे सुद्धा सिंग्युलरमध्ये वापरलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काय टू टर्न बॅक द ॲक्शन परफॉर्म बाय द सब्जेक्ट अपॉन द सब्जेक्ट इट सेल्फ. जी ॲक्शन स्टार्ट केली ती त्याच्याकडेच रिफ्लेक्ट होते किंवा त्याच्यावरतीच येऊन ती परत थांबते. उदाहरणार्थ बघा आय वॉश डॉट डॉट वेन आय गेट अप. आता त्याने काय आय वॉश माय सेल्फ म्हणजे त्याने ती स्वतःला स्वच्छ केलं किंवा अंघोळ वगैरे केले असेल जेव्हा तो उठला त्यावेळेस म्हणजे ती ॲक्शन त्याच्याकडेच ती रिफ्लेक्ट झालेली आहे. आणि दे लव देमसेल्स म्हणजे तेच त्यांच्या स्वतःवरच प्रेम करत आहेत म्हणजे याचा अर्थ ती ॲक्शन जी आहे ती त्यांच्यावरतीच रिफ्लेक्ट झालेली आहेत. आता पुढचं बघा व्हेन यूज ॲज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब्स ऑलवेज टेक अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आफ्टर देम. बघा त्याचे ट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत ते जर आपण वापरलं तर त्याच्यानंतर मात्र ही जी वर्ब वापरली तर ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स त्याच्यानंतर वापरायचे. उदाहरणार्थ एन्जॉय ओव्हर स्लीप्स ओव्हर रिश त्यानंतर रिझाईन अप्लाय अक्विएट ड्राईव्ह एक्झर्ट अवेल प्राईड ॲबसेंट ड्रिंक प्रेझेंट रिवेंज ही सगळी जर ट्रान्झिटिव्ह वर्ब जर आली तर त्यानंतर मात्र रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा वापर करायचा आहे. आता उदाहरणार्थ ही ॲबसेंटेड फ्रॉम द क्लास हे इनकरेक्ट सेंटेन्स आहेत तर ॲबसेंट आले तर ॲबसेंट नंतर आपल्याला काय करायचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन वापरायचं आहे.
तर ही ॲबसेंटेड हिमसेल्फ फ्रॉम द क्लास, हे झालं करेक्ट सेंटेन्स. ही प्रेझेंटेड बिफोर द मॅनेजर, या ठिकाणी काय की हे इनकरेक्ट आहेत. प्रेझेंटेड आलं आहे, प्रेझेंटेड नंतर आपल्याला हिमसेल्फ वापरायचं आहे कारण हीने सुरुवात झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी हिमसेल्फ, सीने झालं असते तर हर सेल्फ, अशा पद्धतीने ते वापरायचं आहे. ही ॲबसेंटेड फ्रॉम द ऑफिस टुडे, ही ॲबसेंटेड हिमसेल्फ फ्रॉम द ऑफिस टुडे, हे करेक्ट वाक्य आहे. आता बघा एम्पॅथिक प्रोनाउन्स या ठिकाणी काय सांगितलं आहे, यूज टू emphasize the subject is emphatic pronoun. It can be placed either after the subject or in the end of sentence. आता हे जे एम्पॅथिक प्रोनाउन आहे ते कुठे वापरले जातात, एक तर सब्जेक्ट नंतर किंवा वाक्याच्या शेवटी या ठिकाणी एम्पॅथिक प्रोनाउन वापरले जातात. आता या ठिकाणी बघा आय हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर लगेच आपल्याला ते काय वापरायचं आहे, त्याचं एम्पॅथिक प्रोनाउन्स वापरायचं आहे. आयचं एम्पॅथिक प्रोनाउन्स काय होणार आहे, माय सेल्फ. I myself solved this issue. You yourself did this. या पद्धतीने आता एम्पॅथिक प्रोनाउन्सचा वापर करायचा आहे. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर माय चॅनल. थँक्यू.